इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सोऽवेदहरो भिक्खु युज्यति बुद्धशासने सोमं लोकं पभासेति अब्भामुत्तो वचन्दिमा। जगत वंदनीय तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्म, तथागताच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध, धम्म आणि संघ ही तीनही रत्न ज्या बोधिसत्वामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, धम्म, संघ आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। वर्षावास धम्मपर्वातील दैनंदिनी धम्म संस्कारामध्ये सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित धम्मश्रवणासाठी उपासक आणि उपासिकांनो आपल्या प्रतिसुद्धा मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो। उपस्थित प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आज आपण आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण म्हणजेच धम्मकथा बघणार आहोत। ही धम्मकथा बौद्ध साहित्यामध्ये अजरामर झालेली आहे। ती एवढ्यासाठी की एक भिक्खूनी आपल्या बंधूंनी शिकवलेला सद्धम्म कशा पद्धतीने जोपासत होती आणि त्यामार्फत तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या मनातील चाललेल्या वेगवेगळ्या कुमारांना कसं आपण पराजित करू शकतो या संदर्भातली ही धम्मकथा अतिशय महत्त्वाची आहे। अशा धम्मकथेच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांनी माराला जिंकण्याची जी काही विद्या शिकवलेली आहे, जी काही कला शिकवलेली आहे, ती तुम्हाला आम्हाला योग्य पद्धतीनं आज या ठिकाणी समजणार आहे। वैरी आपण सगळेजण जाणतो, समजतो, म्हणजे जे आपल्या मनाच्या विरोधात असतात त्याला आपण वैरी म्हणतो। पण हे वैरी आमचं एवढं काही नुकसान करू शकत नाहीत जेवढं मनातले वैरी आपलं नुकसान करू शकतात। हे वैरी वरवरचे जे दिसणारे वैरी आहेत हे आपली अवहेलना करू शकतात, निंदा करू शकतात, हे आपल्याला शिव्या देऊ शकतात, हे आपली काहीतरी आर्थिक नुकसान करू शकतात, हे आपल्याला शारीरिक इजा करू शकतात, एवढ्यापुरतं। परंतु मनातले जे काही वैरी असतात ते जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला त्रास देतात आणि मेल्यानंतर सुद्धा दुर्गतीस आपल्याला ते नेत असतात। आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळी त्या काळी सांगितलेलं आहे की माझा सतीपट्ठाण करणारा भिक्खू किंवा माझा साधनेमध्ये रत होणारा साधक साधिका हा जेव्हा
आंतरिक माराला समजून घेतो आणि त्या आंतरिक माराच्या संपूर्ण विषयाशी झगडत असताना त्या मारावरती विजय प्राप्त करतो, तो विजय कशा पद्धतीनं प्राप्त करतो या संदर्भातलं आजचं हे अतिशय सुंदर उदाहरण धम्मकथा आज आपण बघणार आहोत. तर मगध राष्ट्रातील नालक गावातील ब्राह्मण कुटुंबाची ही कथा आहे, है ना. म्हणजे मगध राजा बिंबिसाराचं राज्य आणि या मगधापासून काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या, म्हणजे राजगृहापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नालक गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं आणि त्या ब्राह्मण कुटुंबातील 3 मुली आणि 1 मुलगा भिक्खू झाला होता, है ना. म्हणजे असं एक कुटुंब आहे की जे कुटुंब सुरुवातीला बुद्ध धम्म आणि संघ यांचा द्वेष करणारं कुटुंब आहे. बुद्ध धम्म आणि संघ यांचा द्वेष करणारं कुटुंब आहे. पण अशाही कुटुंबातल्या काही तरुण मुलांना जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम्म समजला तेव्हा त्यांनी सगळे आपले चाली रीती परंपरा धर्म जे काही व्रत वैकल्प असतील, जे काही त्यांचा पंथ असेल, ते सारं काही त्यांनी सोडलं आणि सोडून तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खुनी संघामध्ये आले आणि त्यांनी कशा पद्धतीनं मग बौद्ध धम्माच्या सिद्धांताला समजून घेतल्यानंतर सर्वांनी अरहत पद प्राप्त केलं आणि अरहत पद प्राप्त केल्यानंतर आपला आयु संस्कार सोडेपर्यंत ते हयात बौद्ध धम्माची सेवा करू लागले, बौद्ध धम्माचा प्रचार करू लागले. या संदर्भातलं अत्यंत सुंदर असं हे उदाहरण ही धम्मकथा आहे. काय झालं, या परिवारामध्ये, जो परिवार राजगृहापासून नालक नावाचं गाव आहे, है ना, 1.5-3 किलोमीटर असलेलं ते नालक नावाचं गाव, या गावामध्ये असलेला हा एक परिवार, याच परिवारात सारीपुत्राचा जन्म झाला होता. आता साहजिक आहे, आपण कोणाचं उदाहरण पाहत आहोत, तर सारीपुत्राच्या बहिणीचं, 3 बहिणी 1 भाऊ, है ना. सारीपुत्राच्या आणखी 3 बहिणी, म्हणजे 4 भावांनी, बहीण आणि भावांनी कशा पद्धतीनं बुद्ध धम्माची सेवा केली यातून हे आपल्याला स्पष्ट होणार आहे. आता सारीपुत्र हे कसे दीक्षित झाले? सारीपुत्रांनी कोणाचं वचन ऐकलं होतं पहिल्यांदा? सारीपुत्र आणि महामोग्गल्लायन हे संजयचे कोण होते? शिष्य होते. आणि संजय हा कोण होता? अग्निहोत्री होता, साधू होता, संन्यासी होता, परिव्राजक होता, घर सोडणारा. आणि या संजयकडे किती शिष्य होते? 500 शिष्य होते. आणि या 500 शिष्यांचं नेतृत्व सारीपुत्र आणि महामोग्गल्लायन करायचे, बरोबर आहे. एकदा संजयचा शिष्य, म्हणजे आता बुद्धांचा शिष्य सारीपुत्र नाहीये, एकदा संजयचा शिष्य त्या राजगृहाच्या वाटेवरती फिरत होता, शोध घेत होता की संजयपेक्षाही ज्ञानी मनुष्य मला मिळाला पाहिजे. त्या शिष्याचं नाव होतं सारीपुत्र. सारीपुत्रांनी त्या राजगृहाच्या वाटेवरती अश्वजित नावाच्या भंतीजीला पाहिलं. हे अश्वजित कोण आहेत? बुद्धांचे शिष्य. पण अश्वजित आणखी काय वैशिष्ट्य आहे? कौंडन्य, वप, मानाम, अश्वजित आणि भद्रिय. म्हणजे या 5 भिक्खूंपैकी जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिला, त्या 5 पैकी 1 कोण आहेत? अश्वजित आहेत, है ना. कोण आहेत ते? अश्वजित आहेत. म्हणजे सारनाथ इथे तथागत सम्यक संबुद्धाची धम्म मोहीम सुरू झाली आणि या धम्म मोहिमेमध्ये पहिल्या 5 लोकांपैकी 1 अरहंत झाला, कौंडन्य. म्हणजे तुम्ही आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा सारीपुत्राची आणि अश्वजिताची भेट झाली ना, तेव्हा या जगामध्ये फक्त 2 अरहंत होते. एक म्हणजे सम्मा संबुद्ध आणि दुसरं म्हणजे लक्षात. म्हणजेच तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या पद्धतीनं 5 लोकांना दीक्षा दिली, त्या 5 लोकांना धम्मोपदेश दिला, त्यातला एक हा राजगृहाला आला आणि राजगृहाच्या त्या धर्तीवरती किंवा राजगृहामध्ये भिक्षाटन करत होता. भिक्षाटन करता करता सारीपुत्राची नजर अश्वजिताकडे पडली.
आणि सारीपुत्राची नजर अश्वजिताकडे पडल्यानंतर, आता सारीपुत्र सुद्धा फार विद्वान होता, मेधावी होता, साधा सुद्धा भिक्षू होता का तो? तेव्हा संन्यासी, नंतर भिक्खू झाला. पण संजयचा हा शिष्य साधा सुद्धा नव्हता, तर गुरुपेक्षा वरचढ होता. अश्वजितांना यांनी पाहिल्याबरोबर, सारीपुत्रांनी पाहिल्याबरोबर, त्यांची चाल असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं सगळा काही व्यवहार आहे, शारीरिक त्यांचा व्यवहार पाहिल्यानंतर अतिशय शांत होऊन गेले. कोण? सारीपुत्र शांत होऊन गेले. आणि सारीपुत्र त्यांना जाऊन म्हणाले की तुम्ही कोणा गुरुचे शिष्य आहात? असा शिष्य मी कधी पाहिला नाही, है ना. तुमच्या बोलण्यामध्ये जे काही संयम आहे, चालण्यामध्ये संयम आहे, तुमच्या वागण्यामध्ये संयम आहे, तुमच्या हातामध्ये भिक्षापात्र आहे, तुमचा पोशाख काही वेगळाच आहे, औरच आहे. आणि मग हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा गुरु कोण आहे? तर तथागत सम्यक संबुद्ध आहेत ना. काही दिवसापूर्वी सारनाथ येथे कौंडन्य, बप्प, महानाम, अश्वजित आणि भद्री या 5 परिव्राजकांना तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्माची दीक्षा दिली, म्हणजे भिक्खू संघ निर्माण झाला, है ना. ही एक गोष्ट महत्वाची आहे. भिक्खू संघाची उत्पत्ती कुठे झाली? तर सारनाथ येथे. हा. आणि भिक्खुनी संघाची उत्पत्ती कुठे झाली? वैशाली येथे, है ना. महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा आणि शाक्य संघातल्या 500 स्त्रिया कपिलवस्तूवरून वैशाली पायी पायी गेल्या आणि मग तिथे त्यांची ती दीक्षा झाली. म्हणजे भिक्खू संघाची स्थापना झाली, भिक्खू संघाला धम्माचा उपदेश दिला गेला. त्यातला एक भिक्खू राजगृहाला आला आणि राजगृहाच्या वाटेवरती अश्वजित आणि सारीपुत्राची भेट झाली आणि सारीपुत्रांनी त्यांना पाहिल्याबरोबर ते त्यांच्याकडे गेले. त्यांनी विचारलं तुमचा गुरु कोण आहे? अश्वजितांनी सांगितलं सारीपुत्रांना की माझा गुरु कोण आहे? तथागत सम्यक संबुद्ध आहेत. बरं, ठीक आहे. मग आता तुमच्या गुरुनी तुम्हाला काय शिकवलं ते मला सांगा. अश्वजित काय म्हणतायत की मी आताच नुकताच धम्म ऐकलाय बुद्धांचा, तथागत सम्यक संबुद्धांचा मी नुकताच धम्म ऐकलाय, म्हणजे काही दिवसच झाले धम्मचक्र परिवर्तन होऊन, त्याच्यामुळे मला फारसं सांगता येणार नाही. कोणाचे शब्द आहेत? अश्वजिताचे शब्द आहेत. कोणास आहेत? सारीपुत्रास आहेत. मग सारीपुत्राच्या मनामध्ये आणखी कुतूहलता वाढली. सारीपुत्र अश्वजितासोबत तथागत सम्यक संबुद्धांकडे आले आणि मग तिथे रमले, राहिले. आणि मग त्यांनी ते सगळं पाहिल्यानंतर त्यांना त्या साऱ्या गोष्टी आवडल्या, सिद्धांत, संघाचे सिद्धांत आवडले. आणि पुन्हा सारीपुत्र कुठे आले? राजगृहात आले आणि संजयचे 500 शिष्य आणि महामोगल्यांना घेऊन सुद्धा ते संघामध्ये सम्मिलित झाले. ही वेगळी गोष्ट आहे. पण इथे काय तुम्ही आम्ही काय लक्षात घ्यायला पाहिजे, आजचं हे उदाहरण समजून घेत असताना, की मेधावी, मेधावी म्हणजे कोण? शहाणा आणि मेधावी याच्यामध्ये तफावत आहे. बुद्धिवान आणि प्रज्ञावान याच्यामध्ये तफावत आहे. लक्षात? मेधावी म्हणजे धम्म ज्ञानावरती श्रद्धा ठेवून त्याला जाणणारा मेधावी आहे ना. म्हणजे धम्मज्ञानाला श्रद्धेनं जाणणारा, अनुभवणारा, आणि अनुभवून मग ते स्वतःच्या कल्याणासाठी वापरून इतरांच्या कल्याणासाठी काम करणारा म्हणजे मेधावी. प्रज्ञावान म्हणजे काय? की ज्या व्यक्तीला आपल्या चित्तातील सगळे काही अकुशल समजलेले आहेत आणि त्यांना तो प्रहान करू लागलेला आहे, नष्ट करू लागलेला आहे. नष्ट करता करता प्रज्ञावान व्यक्तीच हा अर्हत होऊ शकतो. लक्षात? प्रज्ञावान व्यक्तीचा अर्हत होऊ शकतो. कारण प्रज्ञावंताकडे किती गोष्टी असतात? 3 गोष्टी असतात. एक म्हणजे त्याचं शील मजबूत असते, त्याची समाधी परफेक्ट असते, मजबूत असते, आणि मग शील समाधीच्या माध्यमातून तो प्रज्ञावान झालेला असतो, है ना. शील म्हणजे काय? कायेला, वाचेला, मनाला शुद्ध करणे. समाधी म्हणजे काय? चित्तातील अकुशल सर्व भावना नष्ट करणे. आता काया, वाचा, मन शुद्ध झालं, चित्तातील अकुशल भावना नष्ट झाल्या, मग तुम्ही प्रज्ञावान होणार. म्हणजे प्रज्ञावान म्हणजे काय? की शकंदाला मनात निर्माण होणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचा बारकाईने विचार करून अशी एक अवस्था पुढे निर्माण होणार आहे. पहिलं ध्यान, द्वितीय ध्यान, चतुर्थ ध्यान, पंचम ध्यान, अशा पद्धतीने ध्यानाच्या अवस्था पार पार करता करता तुम्ही जेव्हा 8व्या ध्यानापर्यंत येणार आणि 8व्या ध्यानापर्यंत येत असताना तुमचे सारे हे बंधनं तुटू लागलेत आणि सारे बंधनं तुटता 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 प्रज्ञावान चित्ताची अवस्था निर्माण झाली. मग असं एकदा चित्त तुम्हाला मिळतं की ज्या चित्तामध्ये आता एकही वाईट
कुशल विचारच उत्पन्न होत नाही. तुम्ही कुठे राहा, कोणत्याही प्रदेशात राहा, कोणत्याही लोकात राहा आणि कशाही लोकात राहा, पण तुमचं मन तुम्ही 100% जिंकलेलं आहे. ज्याला स्वतःचं मन जिंकता आलं तो प्रज्ञावान झाला. म्हणजे तुमच्या आमच्या भाषेमध्ये समजून घेत असताना सारीपुत्र हे प्रज्ञावान आहेत. कधी? जेव्हा सारीपुत्र संघामध्ये आले तेव्हा ते प्रज्ञावान झाले. आणि मग असे हे सारीपुत्र तिथे आल्यानंतर जेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, संघ कसा आहे, बुद्धांची शिकवण काय आहे, मग महामौगुल्यन आले, त्यांचे दोघांचे मित्र, ते दोन मित्र होते, आणि मग संजयचे 500 शिष्यही त्यांनी आणले आणि मग संघ वाढीस लागला. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा सारीपुत्र बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या श्रद्धेपोटी संघामध्ये सम्मिलित झाले, तेव्हा सारीपुत्राची आई त्यांच्यावरती नाराज झाली. है ना? तिचं नाव आहे सारी किंवा सरी माता म्हणतात तिला, है ना? तर सारीपुत्राची आई त्यांच्यावर नाराज झाली आणि या नालक नावात, म्हणजे नालक गावातील ब्राह्मणांना असं वाटू लागलं की यांनी ब्राह्मण धर्म बाटवला, बुडवला, ब्राह्मण धर्माची त्यांनी अवहेलना केली, असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला. आता झालं असं की याच कुटुंबामध्ये 3 बहिणी होत्या. कोणत्या कुटुंबामध्ये? म्हणजे राजगृहाजवळ नालक नावाचं गाव, नालक गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब, त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेला सारीपुत्र, त्या सारीपुत्राच्या 3 बहिणी, है ना? एकीचं नाव आहे चाला, दुसरीचं नाव आहे उपचाला आणि तिसरीचं नाव आहे शिशोपचाला. ह्या 3 बहिणी कोणाच्या सख्या बहिणी होत्या? सारीपुत्राच्या सख्या बहिणी होत्या, है ना? आता सारीपुत्र या ब्राह्मण कुटुंबातला जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाच्या संघाकडे गेले आणि तिथे दीक्षित होऊन जेव्हा ते वागू लागले, जगू लागले, अनुभव घेऊ लागले, तर साहजिक आहे जेवढा प्रज्ञामान भिक्षू आपल्या घराघराला सुधारणार नाही का? आहे का? पण घरातले सगळेच लोक सुधारतात का? नाही सुधरत. काही काही राहतात ते सुधरतच नाहीत अजिबातच. हा, है ना? ते काही काही हरभरे बघा तुम्ही पाण्यामध्ये भिजायला टाकता ना, एखादा भिजतच नाही, असाच राहते टन्नकच्या टन्नकच, त्याला फुटेपर्यंतही ते भिजतच नाही. तसे काही हरभरे असतात आपल्यातही. म्हणजे अशी आई, आणि त्या आईचे 4 लेकरं गेल्यानंतर तिला तर थोडंसं वाईट वाटलंच ना. समजा त्या 4 पैकी तिनं असं म्हटलं असतं की नाही 1 देतो आणि 3 राहू देतो, तर ती बिचारी खुश झाली असती. पण एक चाललं एकही घरात नाही, म्हणून तिच्या मनामध्ये बुद्ध आणि धम्म संघाबद्दल द्वेष निर्माण व्हायचा आणि बुद्ध धम्म संघाची ती अवहेलना करत होती इकडे तिकडे. आता अज्ञानी होती बिचारी, होती सारीपुत्राची जाई, परंतु अज्ञानी होते. या 3 बहिणी अत्यंत श्रद्धावान आणि धम्मदर होत्या. तो धम्माच्या वाटेवर लागल्यानंतर, यांनी ध्यान मनन चिंतन केल्यानंतर येणाऱ्या काळात ह्या 3 जणी भिक्खुनी झाल्या. तर यातल्या शिशोपचाला हिने कशा पद्धतीनं वैरी मनातली जिंकली किंवा वैर्याशी कशा पद्धतीने युद्ध केलं त्याविषयीची आजची ही धम्मकथा आहे, है ना? सारीपुत्राची बहीण शिशोपचाला, चाला आणि उपचाला यांची बहीण शिशोपचाला राजगृहापासून काही अंतरावर असलेल्या नालक गावातील ब्राह्मण कुटुंबातली पोरगी शिशोपचाला. म्हणजे अशा घराण्यातून आलेली ही शिशोपचाला तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खुनी संघामध्ये पुढे जाऊन ती सम्मिलित झाली. पण जेव्हापासून तिला धम्म समजला तेव्हापासून ती तथागताच्या शुद्ध धम्माचं आचरण वारंवार करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिने सारीपुत्राच्या मुखातून असेल, एखाद्या भिक्खूच्या मुखातून असेल, तथागत सम्यक संबुद्धांच्या मुखातून तिने सद्धम्म ऐकला आणि सद्धम्म ऐकल्यानंतर ती चिंतन करू लागली. आता काही गोष्टी आपल्यामध्ये DNA मध्ये येत असतात, लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्यांनी तथागत सम्यक संबुद्धांचा मरेपर्यंत द्वेष केला, पण त्यांनाच बुद्ध धम्म समजल्यानंतर त्यांनी मरेपर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार केला. तर ही बुद्धाची किमया आहे, ही बुद्धाची ताकद आहे, ही सद्धम्माची ताकद आहे, ही भिक्खू संघाची ताकद आहे.
इथे तसंच झालं की अन्य भिक्खूंच्या माध्यमातून, बुद्धांच्या माध्यमातून, सारीपुत्र बंधूंच्या माध्यमातून जेव्हा काही शब्द तिच्या कानावरती पडले तेव्हाही तिच्या मनामध्ये वैराग्याची भावना जागली. शिशोपचाला हिच्या मनामध्ये हिने काय ऐकलं होतं तर सो आवे दहरो भिक्खू युज्यती बुद्ध शासने सोमंग लोकंग पबासेती अब्बा मुत्तो व चंदिमा. ही एक गाथा, जी गाथा या शिशोपचालाला समजली होती. कोणती गाथा? की हिला प्रत्यक्ष या गोष्टीची अनुभूती झाली होती मनामध्ये. जेव्हा बुद्ध धम्म संघ यांच्यावरती तिची श्रद्धा बसू लागली, भिक्खू संघाची ती उपदेश ऐकू लागली, मंथन करू लागली, चिंतन करू लागली, तर या चिंतनाच्या माध्यमातून एक गोष्ट तिला 100% समजली होती. ती अशी, जो तरुण तरुणी भिक्खू होऊन, कोणती गोष्ट समजली बघा, या 2 ओळीच्या गाथेमुळे तिच्या मनामध्ये जो प्रकाश पडला तो फार महत्वाचा आहे. धम्मपदामध्ये ही गाथा आहे, भिक्खुवग्गामध्ये ही गाथा येते. तर या गाथेमध्ये ज्या पद्धतीने तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलेलं आहे की जो तरुण तरुणी आपल्या सर्वस्वाला त्यागून जेव्हा भिक्खू किंवा भिक्खुनी संघामध्ये सम्मिलित होतात आणि सम्मिलित होऊन ध्यान मनन चिंतनाद्वारे ते आपल्या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतात. म्हणजे साहजिक आहे, इथं कोणता शब्द इथं आहे? तारहत होतात, ज्याला पुन्हा पुन्हा जन्म नाही. म्हणजे असे अरहंत झालेले लोक, भिक्खू आणि भिक्खुनी अरहंत झालेले लोक हे कशासारखे आहेत? तर चंद्रमासारखे आहेत. चंद्रमासारखे आहेत है ना, शांत आहेत. आणि सोबत सोबत चंद्राचे 2 वैशिष्ट्य आहेत, चंद्र शांत पण आहे आणि प्रकाशमान पण आहे है ना. चंद्र शांत पण आहे आणि प्रकाशमान आहे. आणि चंद्राची जी काय प्रकाश किरणे आहेत ती सर्वांना हवी हवीशी वाटतात. पौर्णिमेचा चंद्र बघा किती शीतल शांत, सगळं काही नभ प्रकाशित करते, सगळी काही पृथ्वी प्रकाशित करते आणि तो प्रकाश आपल्याला हवा असं वाटतो. म्हणजे असा भिक्खू की जो तरुण वयात प्रवचित झालेला आहे, अशी भिक्खुनी की जी तरुण वयात प्रवचित झालेली आहे. तुमच्या आमच्या भाषेमध्ये लग्नाच्या अगोदर प्रवचित झालेली भिक्खू भिक्खुनी है ना. लग्नाच्या अगोदर प्रवचित झालेली भिक्खू भिक्खुनी जेव्हा ध्यान साधना करून तपतात आणि तपल्यानंतर अरहंत पद प्राप्त करतात. अरहंत पद प्राप्त करणे म्हणजे चंद्रासमान आहे. अरहंत पद प्राप्त करणे चंद्रासमान आहे. कितीही बलवान कितीही बलदंड माणूस जरी असला आणि त्याने इथून दगड जर चंद्राला मारण्याचा प्रयत्न केला तर, बरं कितीही ताकदवान कितीही शूरवीर माणूस असला आणि त्याने इथून चंद्रावर थुकण्याचा प्रयत्न केला तर, तसं. तर या लोकांच्या चित्ताची अवस्था कशी आहे? चांगल्यात गेले तरी चांगलेच आहेत आणि वाईटात गेले तरी वाईटच आहेत. चांगल्याला अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहेत, वाईटाला सुधरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा पद्धतीनं. मग ही गाथा तिला समजल्यानंतर शिशोपचाला आणखी खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत करू लागली आणि मेहनत करून हिने तथागत सम्यक संबुद्धाच्या भिक्खुनी संघाची दीक्षा घेतली. आता ही भिक्खुनी झाली म्हणजे याचा अर्थ काय आहे की भिक्खुनी संघाची स्थापना झाली. म्हणजे वैशालीला भिक्खुनी संघाची स्थापना झाली. आणि मग आता सारीपुत्र आल्यानंतर शिशोपचाला, उपचाला आणि चाला सुद्धा या तिघी बहिणी संघामध्ये प्रवेशित झाल्या. संघाची त्यांनी दीक्षा घेतली. एकदा आता खरी कथा इथे सुरू होत आहे. ही माहिती आहे तुम्हाला आम्हाला जी अपेक्षित आहे किंवा ही कथा आपण धम्म अभ्यासासाठी का निवडली, तर त्या कथेचा मर्म आता इथे आहे. आतापर्यंत तो इतिहास होता. ती कोणाची बहीण होती, तिनं कशा पद्धतीने दीक्षा घेतली, ती कोणत्या गावात जन्माला आली, तिचा भाऊ कोण, तिची बहीण कोण, तिची माय कोण, तिचा बाप कोण, है ना. हा इतिहास झाला तिचा. खरी या गाथेचा आणि या कथेचा जो मर्म आहे, या धम्म कथेचा मर्म आहे, तो इथे आहे की ती तरुण अवस्थेमध्ये भिक्खुनी झाल्यानंतर साधना करायला लागली. तरुण अवस्थेमध्ये भिक्खुनी झाल्यानंतर ती साधना करायला लागली. आणि मग ती साधना करत असताना
तिच्या चित्तामध्ये आलेल्या माराविषयी ती कशा पद्धतीनं संघर्ष करत आहे आणि संघर्ष कोणत्या गाथेंच्या आधारावरती करत आहे, किंवा तिच्या मनामध्ये आलेल्या माराविषयी ती कशा पद्धतीनं त्या माराशी साम्यता करत आहे, झगडा करत आहे, त्या माराला काय सांगत आहे. तर या संदर्भातली ही कथा, ही धम्म कथा अतिशय महत्वाची आहे. एकदा ती भिक्खुनी झाल्यानंतर ध्यानाला बसली आणि खूप चांगल्या पद्धतीने ध्यान करू लागली. पण ध्यान करत असताना तिच्या मनामध्ये मार आला. मार म्हणजे काय? म्हणजे ते स्वतः आपण क्रिएट केलेलं असतं, त्याचे निर्माता आपण आहोत. हा मनच ना, बरोबर आहे. म्हणजे मूर्तिकार ज्या पद्धतीने मूर्ती घडू लागला ना, तर या माराला घडवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे. हा मार म्हणजे असं नाही काही की तुम्ही बसलात ध्यानाला ना असं काहीतरी आलं, गाढव आलं, गध आलं, बैल आला, घोडा आला आणि ते तुम्हाला मारू लागला, असं काहीच नाही. मन भटकणे, मन सैरावेरा होऊन जाणे, मन माकडासारखं होणे, मन गध्यासारखं होणे, है ना, मन गाढवासारखं होणे म्हणजे माराची अवस्था प्राप्त होणे. मग ही जेव्हा ध्यानाला बसली आणि ध्यानाला बसल्यानंतर एक मार तिच्या मनामध्ये आला आणि तो मार तिला म्हणाला, अरे बघा, मनातला विचार आहे हा, मनातला विचार तिलाच काय सांगतोय की तो मनात आलेला मार सेनेचा विचार, मार तिला म्हणाला, अरे शिशुपाचाला तू येडी आहेस का? शिशुपाचाला तू येडी आहेस का? ऐन तारुण्यामध्ये तू भिक्खुनी झाली. तू काय पाहिलं? तू जग नाही पाहिलं, तू तारुण्याचा उपभोग नाही घेतला, तू येडी आहेस. अशा पद्धतीने तो मार तिच्या मनामध्ये आला. म्हणजे तिला खंडित करू लागला. म्हणजे असं कोणी दुसरं काही म्हणत होतं का तिला? येऊन काही नाही. ती एकटी बिचारी साधनेला बसली झाडाखाली आणि तिच्या मनातले विचार तिला सांगत होते, अरे एवढ्या कमी वयात भिक्खुनी झाली आणि एवढ्या कमी वयात भिक्खुनी होऊन तू काय मिळवलं नाही, मग हे सोडून दे सगळं आणि जाय नालक गावामध्ये खूप सुंदर सुंदर तरुण आहेत ब्राह्मण घराण्यामध्ये, त्यांतल्या एकासोबत लग्न कर, मस्त लेकरं वगैरे पैदा कर, त्यांचे लग्न फिग्न लाव आणि म्हातारपणात पुन्हा संघामध्ये. असा तो मार तिला म्हणाला. ज्या माराशी युद्ध करत असताना, तर माराशी युद्ध कसं होतं बरं? युद्धभूमीमध्ये एक शत्रूला कापण्यासाठी आपल्या हातात काय असते? शस्त्र असते. तलवार, भाला, ढाल, जे काही असेल ते. या क्षेत्रानिश्चित आपण युद्धामध्ये उतरल्यानंतर दुसऱ्याचा वारापासून संरक्षण करण्यासाठी ढाल आहे, तलवारीचा जवाब देण्यासाठी तलवार आहे, दुरून त्या वैऱ्याला छेदण्यासाठी आपल्याकडे धनुष्यबाण आहे. तर हिच्याकडे सुद्धा ढाल होती, हिच्याकडे सुद्धा धनुष्यबाण होता आणि हिच्याकडे सुद्धा तलवार होती. बरं, जेव्हा ती साधना करत होती तेव्हा साधना करताना आलेल्या माराशी ती म्हणू लागली, अरे मारा, अरे मारा, तुला मी जाणलेलं आहे, तुझ्या स्वाधीन मी नाही आहे. आतापर्यंत साधनेमध्ये तुझ्यासारखे किती कापले, कापले म्हणजे नष्ट केले. माझ्या चित्तामध्ये आलेल्या अशा अनेक कित्येक भावना, तुझ्याही पेक्षा बेकार आणि भयंकर भावना मी माझ्या साधनेच्या तलवारीनं कापून टाकल्या. माझ्या संयमाच्या ढालीनं, साधनेची तलवार, संयमाची ढाल आणि निश्चयाचा धनुष्यबाण. म्हणजे निश्चय म्हणजे संकल्प, संकल्प म्हणजे कसा संकल्प की माझ्या चित्तामध्ये हा मार येऊच नये यासाठी सम्यक भावनेच्या आधारावरती, स्मृतीच्या आधारावरती साधकाने केलेला पक्का निश्चय, निर्णय, सम्यक संकल्प ती साधकाची ढाल आहे. जेव्हा ते मार तिच्यावरती हवी होऊ लागला, वार करू लागला मनावरती, तेव्हा ती त्या माराला काय म्हणताय, जो प्राणी संशययुक्त आहे. आता हे मनातले वाईट विचार माणसाला का बरं नष्ट करतात? माणसाच्या चांगल्या भावना किंवा माणसाचा संकल्प, माणसाची समाधी का बरं नष्ट करू शकतात? कारण त्या साधकाला ह्या गोष्टी माहीत नसतात.
ज्या शिशुपचालाला माहीत होत्या, ती शिशुपचाला त्या माराविषयी म्हणत आहे की जो साधक बंधनामध्ये आहे, बंधनयुक्त आहे. बंधन कशाचं बरं? आळसाचं बंधन, सुस्तीचं बंधन, निंदेचं बंधन, प्रशंसेचं बंधन, हा ना, या सगळ्या बंधनामध्ये तो युक्त आहे. 8 लोकधर्म आपण पाहिले ना, सुखाचे बंधन, दुःखाचे सुद्धा बंधनच आहे. मान अपमान या सगळ्या गोष्टीमध्ये. पण ती म्हणत आहे जो प्राणी संशयुक्त आहे, तीव्र आसक्तीने भरलेला आहे. मी बुद्धाची भिक्खुणी आहे, मी बुद्धाची शिष्य आहे, तर मला ह्या गोष्टी समजलेल्या आहे कारण मी बंधनमुक्त आहे. तरुण वयामध्ये मी भिक्खुणी झालेली आहे, मी बंधनमुक्त आहे. आणि बंधनमुक्त असल्यामुळे मला तो मार्ग निश्चित स्वरूपात समजलेला आहे. कारण आसक्ती ज्याच्या चित्तामध्ये नाही त्याला भय कशाच? खिचाव, लगाव, आसक्ती, अटॅचमेंट ज्याच्या चित्तामध्ये नाही त्याला भय कशाचं? मला हे समजलेलं आहे की जिकडे तिकडे शुभ, ही शुभ पाहून आकर्षल्या जाणाऱ्या मनामध्ये साधना वास करू शकत नाही. लक्षात? जिकडे तिकडे म्हणजे साधनेला बसलेले आहेत आणि साधनेला बसल्यानंतर असा काही विचार मनामध्ये येत आहे की वा किती छान आहे, वा किती छान आहे, वा किती छान आहे, वा किती छान आहे. तर हे छान छान म्हणता म्हणता खऱ्या साधण्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणजे जिकडे तिकडे जर तुम्हाला चांगलं वाटत असेल आणि ते चांगलं जर तुम्ही अनित्याच्या बोधाने समजून घेत नसाल तर मग साधनेमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत, तुम्ही शिशुपचाला होऊ शकत नाहीत. ही भावना बघा किती सुंदर आहे. या धम्मकथेतला तो मर्म आहे बरं. पुढे ती म्हणत आहे की तृष्णा पुन्हा पुन्हा वाढते व तो आपले बंधन वाढवत जातो. असमर्थ बाल, ज्याच्या चित्तामध्ये सामर्थ्य नाहीये आणि जो स्मृतिवान नाहीये, ज्याच्या चित्तामध्ये वीर्य नाहीये, ज्याच्या चित्तामध्ये धम्मविषय जागृत झालेला नाहीये, ज्याच्या चित्तामध्ये समाधीचा वास नाहीये, ज्याच्या चित्तामध्ये उपेक्षा भावना नाहीये, हे सप्तबोधांगाची भावना तो करत नाहीये. मग सप्तबोधांगाची भावना न केल्या कारणाने मार त्या व्यक्तीला पराजित करू शकतात. जगातलं आदर्श उदाहरण, मी भारतातलं म्हणत नाही, मी जगातलं म्हणतोय, जगातलं आदर्श उदाहरण बोधिसत्व सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या चित्तात सुद्धा अनेक स्वरूपातल्या माणसांना यायच्या. तेव्हा ते बुद्धही झालेले नव्हते, पण बुद्ध होण्याच्या अगोदर बोधिसत्व असल्या कारणाने 10 पारामिता त्यांच्यामध्ये होत्या आणि त्या 10 पारामितामध्ये एक सम्मा व्यायामो, सम्मा समाधी, या 2 पारामिताच्या आधारावरती त्यांनी अनंत मारांना नष्ट केलेले आहे. आणि त्या माराशी युद्ध करताना ती सुद्धा त्या माराला म्हणत आहे या अर्थाने मी बुद्धाची सुपुत्री आहे, या अर्थाने मी संघाची साधिका आहे, या अर्थाने मी एक भिक्खुणी आहे. आणि मारा तू माझं काहीच बिघडू शकत नाहीस, कारण माझ्यासाठी मंगल मैत्री करणारा माझा धम्मबंधू आहे, त्याचं नाव सारीपुत्र आहे. लक्षात? त्याचं नाव सारीपुत्र आहे. मग अशा पद्धतीने ती साधना आणखी करू लागली. आता मार काय तुमच्या चित्तामध्ये फक्त एकदाच येतो का? हो नाही. मार कशासाठी येतात? चित्तामध्ये मार यासाठीच येतात की तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामामध्ये बाधा निर्माण करण्यासाठी. आणि हे आपले विचार असतात, हे आपले विचार असतात. साधनेला बसलात, साधनेला बसल्यानंतर 20 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा एखादा विचार येतो आणि तो विचार माराचं काम करतो, माराचं काम करतो. ते करू देत नाही ध्यान. बघा, ते करूच देत नाही ध्यान. तुम्ही जर कधी गेलात ना साधनेला, नवीन नवीन साधक पाहायचे आणि त्यांची अवस्था पाहायची कशी होते. हे मार आहेत आणि हे मार अनेक वर्षापासून आपण गाडून ठेवलेले आहेत. आणि हे मार या भगिनीला समजले होते. ही भगिनी पुढे म्हणते त्या माराला, सवंती सब्बदी सोत्था, सवंती सब्बती सोत्था, लत्ता अभिज्ज तिठ्ठती, तयच्च दिस्वा लत्तंग जातंग मुलंग पय्याय छिनथ. पालीचे शब्द आहेत. छिनथ म्हणजे नष्ट करणे, थांबवणे, शांत करणे,
तुकडे तुकडे करणे, बारीक बारीक तुकडे तुकडे करणे, या अर्थाने त्या पाली गाथेचा मराठीत अर्थ काय बघा. हे प्रवाह सगळीकडेच वाहतात. कोणते प्रवाह? हा, मार कशामुळे आलाय? आसक्तीमुळं, वासनेमुळे, तृष्णेमुळे, है ना. तर मग सुस्तीमुळे, तणावामुळे, भयामुळे, शोकामुळे, मीपणामुळे हे माराचे जननीचे उगमस्थान आहेत. तर मग हे मार सगळीकडे वाऱ्याच्या दिशेने वाहत आहेत. माझ्या एकट्यात थोडी मार आहेत. इथे असलेल्या सगळ्या मानव जातीमध्ये मार आहेत. आणि या माराने थैमान घातलेलं आहे, थैमान. बघा, ही किती सुंदर भावना आहे हो. म्हणजे एक तरुण भिक्खुनी जेव्हा बुद्ध शासनामध्ये लीन होते आणि माराशी युद्ध करत आहे, आणि माराशी युद्ध करताना ती युद्ध करत असताना म्हणत आहे, अरे तू माझ्याकडे थोडीच आहेस, सगळ्या बायांमध्ये आहेस, सगळ्या माणसांमध्ये आहेस. मग मी काय तुला धरून बसायचं? ठीक आहे बुवा, कोणाकडेच नाही, मग माझ्याकडे आहेत, मग मी तुला धरून बसला असतं, तुला कुरवळलं असतं. वा, शाब्बास बेटा, छान. पण तू काय माझ्याकडे थोडी आहे, सगळीकडेच आहेस. म्हणजे तू कसा आहेस? नीच आहेस. मार, अविचारी विचार जे मल्लेन करू लागलाय चित्ताला, हा सगळीकडे आहे आणि तो कोणाच्या उत्कर्षाचा नाही, हे तिला समजलं. पुढे ती अशी म्हणते, हा प्रवाह सगळीकडे वाहत असल्यामुळे लत्ता उगवत आहेत. लत्ता म्हणजे वेली. लता म्हणजे वेली. आता वेलीचं काय वैशिष्ट्य आहे बरं? है ना. पण ती वेली पसरत असताना कशी पसरते? अशी नाही जात ती, अशी. पाहिलं तुम्ही गेलं? बुद्धाची वाणी काय सुंदर आहे, है ना. म्हणजे त्या वेली कशा, या आसक्तीमुळे, या मारामुळे जिकडे तिकडे यांनी थैमान घातलेला आहे. आणि हे थैमान कसं घातलेलं आहे? सरळ नाही, पीळ देत, है ना. पीळ देत. म्हणजे सरळ जर असेल पटकन जाईल ना. पीळ देत असेल तर पाणी आलं 7-8 दिवसानंतर आणि पाईप वाकडा तिकडा आहे, लावला मोटरला, सरळ पाणी येते का? ते नाही. असंच है ना. इथे सुद्धा तसंच आहे. म्हणजे तिला हे समजलेलं आहे की आसक्ती, तृष्णा, मीपणा, खेद, उद्वेग, सुस्ती, या साऱ्या गोष्टी अशा पिळदार आहेत. ह्या पिळदार आहेत. पण माझ्यामध्येच हे सामर्थ्य आहे, कारण मी बुद्धाची कोण आहे? पुत्री आहे, बुद्ध पुत्री आहे. मी बुद्धाची शिष्य आहे, मी भिक्खुनी आहे. माझ्याकडे सामर्थ्य आहे. आणि साधी सुधी नाही बाप्पा, मी कोणाची बहीण आहे? सारी पुत्राची बहीण आहे. अशा पद्धतीने त्या माराला ती सांगत होती. आणि तिने सांगितलं त्या माराला, ह्या उगवलेल्या लतांना पाहून प्रज्ञेने त्याचे मूळ खोदून टाकले पाहिजे. म्हणजे मनामध्ये आलेली ही मीपणाची भावना असेल, क्रोध असेल, ईर्ष्या असेल, उद्वेग असेल, खिन्नतेची भावना असेल, कमीपणा असेल, या साऱ्या गोष्टी ज्या की चित्ताला कुशाग्र बनवू देत नाहीत, समाधियुक्त बनवू देत नाहीत, प्रज्ञामान बनवू देत नाहीत. तर या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही आम्ही कोणता विचार करायला पाहिजे? की हे आलेल्या वेली आहेत, लता आहेत. आणि यांना जर पोषक पद्धतीनं यांचं खाद्य मिळालं तर मग यांचं झाड होणार आहे. आणि एकदा यांचं झाड निर्माण झालं की मग काय करणार आहे? का त्या झाडाची सावली नाही मिळत नाही. ते झाड कसं आहे? बेसरमीच्या फुलासारखं आहे. बेसरमीचं फुल माहित आहे ना, काच्यात कामी येत नाही. हो, वासही नाही त्याला, ते दिसतही नाही चांगलं, आणि काहीच खरं नाही. असं बेसरमीचं फुलासारखं आहे ते मार. आणि म्हणून त्याला आपण छेदलं पाहिजे, त्याला आपण वेधलं पाहिजे. आणि हा मनातला मार कोण छेदू शकतो? जो प्रज्ञावान आहे, है ना. मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं, हुशार माणसाचं ते काम आहे का? अजिबात नाही. ते प्रज्ञावान लोकांचं काम आहे. हुशार लोकांचं काम नाही, ते प्रज्ञावान चित्ताचं काम आहे. आणि म्हणून प्रज्ञावान चित्ताची भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. शिशुपाला भिक्खुनी म्हणतात, मी बुद्ध शासनाला पूर्ण केली आहे. मी बुद्ध शासनाला पूर्ण केलेले आहे. माझ्या संपूर्ण वासनेचा मी मूलछेद केलेला आहे. मी अंधकारांचा पुंज जाळून टाकलेला आहे, खाक केलेला आहे.
हे पापी मारा, मनातल्या मनाला सांगू लागली, हे पापी मारा, प्राण्याच्या अंतकरणाला समजून घे, आज मी तुझाच अंत केला आहे, तुला मारून टाकलेले आहे, असं ती म्हणू लागली। या साधनेच्या स्वरूपामध्ये मनाला समजून घेता घेता, मनाला समजल्यानंतर ध्यान मनन चिंतनाद्वारे प्रज्ञावान युक्त चित्ताच्या अवस्थेमध्ये सारीपुत्राची बहीण चाला उपचाला यांची बहीण शिशुपचाला अर्हत झाली, अर्हत झाली, अर्हत झाली। तर याच पद्धतीनं आपणही या शिशुपचालासारखं आपल्या माराशी युद्ध केलं पाहिजे। मार सदोनीत आपल्या चित्तामध्ये वास करत राहतात। या माराला समजून घेत असताना आपण खूप चांगल्या पद्धतीनं साधना करून या मारांच्या युद्धामध्ये आपण विजयी झालं पाहिजे। तर आपले या माराशी युद्ध करत असताना शस्त्र कोणती आहेत? सप्तबोध्यांग, है ना? 7 बोध्यांग हे आपले शस्त्रासारखे काम करतात आणि म्हणून त्या 7 बोध्यांगाची सुद्धा आपण सदोनित भावना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आजच्या धम्म संस्कारामध्ये अधिक आपल्याला धम्म उपदेश न देता आज आपण जी महत्त्वपूर्ण अशी धम्मकथा पाहिलेली आहे सारीपुत्रांची बहीण शिशुपचाला यांची, तर या भिक्खुणीचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेऊन आपलं जीवन सुखी आणि समाधी करण्याचा प्रयत्न करावा। यामध्येच आपल्या सगळ्यांचं उत्तम मंगल आहे आणि हेच बुद्धाचं शाश्वत सत्य वचन आहे। या बुद्धाच्या सत्य वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री, आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो। आजचा धम्मसंस्कार संपन्न करतो।